ढेर मोठ्या. अरे अजून काय सुचतंय का बघ की मर्दा. हा आणि ते कविता कधी एकदम भारी लिवा म्हणजे वहिनी एकदम खुशच झाल्या पाहिजे बघ. ए मगासपासून मीच डोसकं चालवलंय आणि शाळेत काय ना अंगरवाडू तुमचं पण डोसकं आहेत नव मग चालवा की तुम्ही पण. अरे आमचं डोसकं चालन झालंय म्हणून तुला सांगले ना. ए मला का मारलास बस लिहिलंय. बघ ते रानात आला. चला ए चला ए, माझं घेऊन जा. माझं सोडते. जावा जा बाबा जा. काय रे तुम्ही सगळे इकडे काय करताय? अहो ते तुम्ही जर्मनीला जाणार आहे की नाही म्हणून ते घोषणा तयार करायला बघा. कसल्या घोषणा? हे बघ. अरे वा, चांगल्या घोषणा केल्या की. अरे अजून 2 करायचे आहेत. पर काय सुचनाच झालंय. तुला काय सुचतंय का बघ की. मी काय सांगू? अरे कीर्तन सांग. काय राहणार तू पण. अरे 2-4 चांगल्या घोषणा सांग की आमच्यासाठी. अरे कशाला? हे बोर्ड आणि घोषणा यांची काही गरज नाहीये. अहो असं कसं तुम्ही एवढं जर्मनीला निघालायसा मग शुभेच्छा द्यायला नको वय. आता तुम्ही शाळेत भेट नाही. तुम्ही जाताना आम्ही तुम्हाला या शुभेच्छा दाखवणार. अरे खरंच नको. अहो असू द्या हो, तुमचं कौतुक करायला ती. ए करा ना. रानदा बघ तू सांग. मगासपासून मीच डोसकं लावालोय बघ. मी कसं सांगू? बे एके बे, बे दुनी 4, गणपतीचा जय जयकार. 3 एके 3, 3 दोन्ही 6, गणपतीचा थाटमाट पहा. हा बघा जमते का ते. बे एके बे, बे दुने 4, अंजलीबाई समजे तुषार. हो काहीतरीच काय. बरोबर आहे वहिनी. लिहितो बघा आता आम्ही. बरं तुम्ही सगळं हे अभ्यास सोडून नाही ना करतात? अजिबात नाही. अभ्यास संपूर्ण चालू आहे बघा इकडं. मी गेल्यावरही नीट अभ्यास करा. अहो अजिबात नाही. तर आमचा अभ्यास घेणारा कोण आहे याचं टेन्शन आले बघा आता आम्हाला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सगळं व्यवस्थित रेणूला सांगून जाईल. तर रेणूबाईंनी तुमच्यासारखं जमत नाही बघा. तुम्ही नका काळजी करू. मी व्यवस्थित तिला समजावून सांगेन. ती तुम्हाला नीट सांगेन. चालतंय वहिनी. वेळ सरांच्या पेक्षा 1000 पटीने परवडल्या बघा रेणूबाई. अहो तुम्ही सुद्धा जरा वेळ काढून यांच्याकडे नीट लक्ष द्या. मला कुठं शिकवायला जमते? नाही नाही शिकवू नका. पण यांची जरा नीट काळजी घ्या. ते गणपतीच्या वेळी झालं होतं तसं परत होऊ देऊ नका. वहिनी आता मला पवायला पण येतंय बघा. तरीही कुणी आगाऊपणा करायचा नाहीये. हा अभ्यासाकडे नीट लक्ष द्या. बरं चला आता आम्ही निघतो आणि तुम्ही तुमची कामं आवरून लवकर घरी जा. टाइमपास करू नका. जा. रानाने जातो ना. हा चल. चला निघूया. होय. आम्हाच का नाही या समध्याचा वैताग आलाय बघ चंद्या आता. का काय झालं ताई साहेब? काय झालं काय? या घरात समध्यासनी दुजा भाव करायची सवयच लागल्या बघ. एकाला एक तर दुसऱ्याला दुसरं. तर काय तुम्ही कुठे जातो म्हणला की झालं समध्यांचं सुरू होत्या. कशाला काय काम आहे? साधं प्यारीसला बी जाऊ दिलं नाही तुम्हासनी. आणि ही बया चालली आता जर्मनीला तर खुशीचा महापूर आलाय घरात.
अगं पावसाळ्यात पंचगंगेला बी एवढा पूर येत नाही कधी. जाऊ दे की ताईसाहेब, उद्या एकदा कधी गेली की समजा तुमचंच राज्य आहे. ते तर येणारच आहे. नाही येऊन कुठं जातंय. मग जरा खुश राहा की, उग किरकिर कशाला. अगं ही जोडी कुठं गेल्या, कधी येणारे काय कळणं झालंय ग. गोदाक्का, काय गोदाक्का, अजून कस काय नाही आली तुमची जोड? का अख्खं कोल्हापूर खरेदी करून आणणार आहे घरी? अहो तुमच्यासारखं कुठलं आलंय त्यांचं. त्यांची खरेदी झाली की येतील की. तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा मला. नाही, आम्हाला काय बी नग. आपल्या घरातल्या माणसाची काळजी वाटली म्हणून विचारलं. पण इथं काय सांगायला गेलं की टांगायला जात्यात. घर तुमचं, मी नोकर माणूस, मी काय बोलणार. मीटिंग मध्ये तू बघ काय करायचं ते. मामांजी बसा बसा तुम्ही. चंदे, अगं जा पाणी तर आण मामांजींसाठी. सूरज, राणाला फोन कर. त्याला म्हणा वहिनी साहेबांनी लवकर यायला सांगितले. लवकर कशाला? आता त्यांची खरेदी झाली की येतील की ते. नाही, वहिनी साहेबांनी ती दोघं सकाळपासून बाहेर असलेली पटलं नाही बघा, म्हणून म्हणलं. हाव नाही नाही, आम्हाला पटलं नाही असं कुठं म्हणलं बरं? उग काहीतरी बोलतासा गोदाक्का तुम्ही. नाही, ते घरातल्या माणसांची काळजी वाटते हा, म्हणून म्हणलं. हो सुनबाई, तुम्ही राणा आणि अंजलीची काळजी सोडा. ते दोघं खंबीर आहेत एकमेकांची काळजी घ्यायला. तुम्ही तुमच्या नवऱ्याची काळजी करा. आजकाल लय काम करतोय तो. बघा किती दामलाय ती. व्हय, खरंच लई काम करतात आजकाल. नाही, आम्ही त्यांची तर काळजी घेतोच आहे, पण या घरची आम्ही सून आहे, तेव्हा समद्यांची काळजी घेणं हे कर्तव्य आहे आमचं मामांजी. तुमचं कर्तव्य बजावून झालं असेल तर जाऊन आराम करा. जाऊ जाऊ. सूरज, फाईल बघू. काय कंपनी चांगली असली तरी त्यांच्या कामावर ध्यान ठेवा. वय आबा, वहिनींनीच सांगितलं कंपनी चांगली आहे म्हणून तर आपण कोटेशन पास केले त्यांचं. अरे हाय समजा बरोबर आहे, पण लक्ष ठेवणं आपलं कर्तव्य आहे का नाही? ठेवतो की. हा, अरे वा, आली की जोडी. काय झाली का खरेदी? वय झाली की. काय राहणार कुठं कुठं फिरला? अरे कुठं नाही, फक्त खरेदी केली. काय मरदा तू बी पिक्चरला जाशील का नाही? अरे कसला पिक्चर बघतोयस मर्दा? अरे खरा खरा पिक्चर झाला कोल्हापुरात. का काय झालं? हो आबा, वज्र केसरीला मैदानात उतरलेला एका पैलवानाची गाठ पडली होती. तो हिंदी भाषिक होता. ते जरा खरखर झाली त्याच्या संगत. राहणार तू फिरायला गेलतास का मारामारी करायला? नाही आबा, यांची काहीच चूक नव्हती. तो पैलवान एका गरीब मुलाला मारत होता म्हणून हे त्यांना समजवायला गेले तर त्यांनाच भांडणं काढली. एक झापडला गाव ना 10 दिन तर कुठे गाणी. आणि एक कोल्हापूर आहे, इकडं पाहुण्यांची इज्जत करतात. पण जर कोण नडला तर त्याला तोडलाच समजा. मग काय, राहण्यानं मैदानाच्या आधीच बुकणं पाडला असेल त्याचा. नाही ना व, याचा वस्ताद होता त्याच्या संगत. वज्रकेसरीला बघून घेतो अशी धमकी दिली त्यानं. अरे हिम्मत असेल तर त्या वज्रकेसरीच्या मैदानात उतर आणि धाव तुझी ताकद.
बंदूक कुठे आहे माझी? अय अय या सोडले ना समज राणा तू कुस्तीच्या मैदानातच दाखव त्याला काय दाखवायचं ते. वय आबा त्याला हरवायचं आणि वज्र केसरीची गदा घरी घेऊन याच्याचा फिक्स केलाय बघा मी. याला बी धावतो कोल्हापूरचं पाणी काय असतं ते. हिरीतला सरबतच पाहिजे त्याला. मग अंजली तुझी खरेदी झाली का मनासारखी? हो गरजेच्या सगळ्या वस्तू घेतल्यात. चला म्हणजे जायची तयारी पूर्ण झाली म्हणा तुमची. हो बर आपण आता एक काम करूयात. तू जायच्या आधी जमलं तर उद्या समधी बाहेर जेवायला जाऊया. जेवायला? नाही काय आहे, घरात जेवणाचं गेलं की तू कामात अडकणार. त्यापेक्षा बाहेर जाऊ ना जेवायला. एक दिवस समजायला सुट्टी चालतंय ना? चालतंय. अहो तेवढीच जीवाला वेगळी चव हो. बर मग जाऊ आपण उद्या. पर हा त्याच्या आधी सगळं सामान व्यवस्थित घेतलं का नाही, कागदपत्र व्यवस्थित आहेत का नाही बघून घ्या. हो ऐन टायमाला गोळ नको काय. हो बर जा आराम करा जा. हो आबा मी बी जाऊ काय? राहणार आम्ही दोघांना सांगितलं आराम करायला. या होय तू बी जाऊन आराम कर. तू बी दमलाय जा. चला अंजली जायचा दिवस जवळ यायला लागलाय. ती गेली की घर रिकाम रिकाम वाटणार आहे. होय ती गेली की करमणार नाही. तिची लई सवय झाली आहे बघा आपल्याला. आम्हाला काळजी रानाची आहे. ती गेल्यानंतर रानाचं कसं होणार? छे काय झालं? नाही काय नाही, सामान जरा जास्त झालं, आता कमी करावं लागेल. हो आता हे कशाला काढताय? ते खाणच राहू दे की. अहो नाही, अहो सामान जास्त झालंय, वजन होईल ना म्हणून काढतेय. आता तुम्ही खाशील तसं कमी होईलच की. आणि 2 महिन्यात संपल बी ते. ते असू द्या. हो नाही, विमानात एवढं सामान नेलेलं चालत नाही म्हणून काढतेय. का? अहो, खाणं आपलं खाणार आपण. ते इमानवाल्यांचा काय संबंध? ते असू दे. नाही तसं नाही, विमानात फक्त 23 किलो नेलेलं अलाउड असतं म्हणून. अहो काय TST मध्ये 100 किलो नेलं तरी चालते. अहो एवढं महागाचं तिकीट काढलंय, एवढं वजन बी झेपत नाही वय त्यासनी. हो नाही चालत. आणि तसं झालं ना तर मग एक्स्ट्रा लगेजचं वेगळं तिकीट काढावं लागतं. मग एक काय 10 काढा, पण ते खाण्यापिण्यात काय काही करू नका. ते समजा राहू द्या. बरं बरं थांबा, मी भरते. बरं या सगळ्याचं आता किती वजन झालं असेल? अठ्ठावीस 29 किलो असेल. तुम्हाला कसं कळलं? वाढता शेतकरी आहे मी. वस्तू उचललं की वजन कळते मला. पण आता एवढं सगळं सामान मी कसं घेऊन जाणार आहे? अहो, मी येतो की मुंबई पत्र सोडायला. आणि जर्मनीत काय करू? तिकडे माझं मलाच उचलावं लागेल ना. मी काय म्हणते, तुम्ही चला ना माझ्यासोबत जर्मनीला. काय का उचलायला? नाही हो, बॅगा मी उचलते, तुम्ही फक्त सोबत म्हणून चला ना. नाही नको. अहो तुम्हाला तर माहितीच आहे माझा नियमानाचं वाकड आहे ते. मग काय झालं,
माझ्यासाठी मैत्री करा ना मग विमानाशी. एवढंही नाही का करू शकत? या टायमाला मैदान मारायचे ना व मला सरप्राईज द्यायचंय. तुम्हाला तर समजा माहितीच आहे की. बरं या टायमाला नको, पुढच्या टायमाला जाऊ की आपण, बघूया त्या टायमाला. अहो पाहिजे ते येतो आणि इमानाचं ते पंख बी पुसतो. काहीतरी. या टायमाला फक्त तुम्हाला एअरपोर्ट पत्र सोडायला येतो बघा. नाही नको. का? अहो येतो की बॅगा उचलायला. नाही नाही, बॅगा मी उचलते, तुम्ही नका येऊ. अहो नाही, ती बायकोची बॅग उचलायला मला काही लाज वाटत नाही, येतो मी. हो नाही, तसं नाही, बॅगेचा काही प्रश्न नाहीये, पण तुम्ही नका येऊ. हो पण का? तुम्ही आलात तर मला जावंसच नाही वाटणार. मी नाही तुमचा निरोप घेऊ शकणार. तुम्ही एक काम करा, तुम्ही गावाच्या वेशीपर्यंतच या सोडायला, आणि पुढे काय आबा असतीलच ना. जसं जसं जायचा दिवस जवळ येतोय ना, तसं तसं मला विचित्रच वाटायला लागलं. जाऊच नाही असं वाटतंय. मला बी तुम्ही जाऊ नये असंच वाटते. मग नाही नाही, तुम्हाला जावं लागणारच की. आणि बघा, अहो हे 2 महिने नाही नाही म्हणताना असं निघून जातील. परत आल्यावर आपण आहेच की. नीट राहाल ना तुम्ही? अहो, मी तर ठरवलंय, मला फक्त तुमचीच काळजी आहे बघा. मीही ठरवीन, पण तुम्ही माझी काळजी अजिबात करू नका. तुम्ही फक्त अभ्यासावर ध्यान द्या. पण आपण रोज फोनवर बोलायचा. अहो बोलायलाच लागते. अहो इंग्रजी काय उगाच शिकलोय बाई मी. ये ना व. मी काय म्हणतो, आता तुम्ही फॉरेनला चाललेत ना व, ते एकदा जेवण करायचं काय, म्हणजे फक्त तुम्ही आणि मी, तिसरं कोणच नाही. हो चालेल ना, पण कुठे? म्हणजे घरी तर नाही ना शक्य. अहो घरात म्हणतच नाही मी, म्हणजे बाहेरच कुठेतरी. अहो कसं आहे, ते मागच्या टायमाला 5 स्टार मध्ये माझ्यामुळे पचका झाला होता ना व, पण या टायमाला अजिबात होऊ देणार नाही मी. होय काय आहे, आता लिवायला वाचायला शिकलोय, थोडं थोडं इंग्रजी बी येते. हो पण तिकडे लोक असणारच. आता हॉटेल म्हणल्यावर माणसं असणारच की. हो ना. हा, आपण एक काम करूयात, आपण आपला संसार जिथून सुरू केला ना, त्या शेतावरच्या घरी जाऊयात. म्हणजे तिथे कोणीच नसेल दुसरं, फक्त आपण दोघं. चालेल? चालतंय की. अहो 1 नंबर आयडिया बघा. ठरलं तर मग उद्या आपण शेतातल्या घरी. उद्या? होय. अहो पण उद्या आबा कोल्हापूरला जेवायला जायचं म्हणतात ना. ते तिकडनं कसं सटकायचं ते मी बघतो, पण आपलं ठरलंय म्हणजे ठरलंय. उद्या फक्त तुम्ही आणि मी, तिसरं कोणच नको.